नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार पदांसाठी एकूण 37 पदांसाठी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत. तर या जाहिरातीमध्ये एकूण शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा, निवड कशा प्रकारे होईल, पगार किती असणार आहेत, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर जी शैक्षणिक पात्रतेसोबतच शारीरिक पात्रता दिलेली आहे, ज्याच्यामध्ये उंची किती पाहिजे, महिलांसाठी किती आणि पुरुषांसाठी किती, याच्याबद्दल देखील सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही जाहिरात कोणत्या पदासाठी प्रसिद्ध झालेली आहे, तर कामगार पदासाठी प्रसिद्ध झालेली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचा जॉब असणार आहे. ठीक आहे. तर महत्वाचा पॉइंट असणार आहे, गट ड चं हे पद असणार आहे आणि एकूण जागा या 38 जागा असणार आहेत. आता सर्वात पहिल्यांदा कॅटेगरी वाईज जागा तुम्हाला बघणे गरजेचं आहे. त्याच्या अगोदरही तुम्हाला पेमेंट किती असणार आहे हे बघायचं आहे. M9चं S10चं पेमेंट असणार आहे. बघू शकता M9 कामगारचं पेमेंट आहे. बेसिक पेमेंट हे 18,000 ते 56,000 असणार आहे. 18,000 हे फक्त बेसिक आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 32,000 ते 34,000 या दरम्यान बघायला भेटेल. तर 38 जागा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 38 जागा आहे. तर सर्वात जास्त ज्या जागा चांगल्या प्रकारे आहेत ते SC कॅटेगरीला. SC कॅटेगरीला 9 जागा, ST कॅटेगरीला 2 जागा, विजय 2 जागा, त्याच्यानंतर NTB 3 जागा, NTBला NTCला 3 जागा आणि NTDला 3 जागा. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SC-BC 1 जागा, OBCला 15 जागा आहेत आणि बाकी ऑदर कोणत्याही कॅटेगरीला जागा नाहीत. अशा प्रकारे आता इथं जर बघितलं तर ओपनला सुद्धा जागा नाही. ओपनला सुद्धा जागा नाहीत, हा पॉइंट लक्षात घ्या. अशा प्रकारे एकूण 38 जागांसाठी पदभरती केली जाईल. आता ओपनला जागा नाहीत म्हणजे ज्या कॅटेगरीला जागा नाहीत ते इथं डायरेक्टली फॉर्म भरूच शकत नाहीत. ठीक आहे. आता 38 जागांपैकी आता प्रत्येक कॅटेगरीला जागा त्या वरती मी तुम्हाला सांगितल्या, परंतु सर्वसाधारणला किती, महिलांना किती, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त सर्व माहिती येथे तुम्हाला बघायला भेटेल. हे कॅटेगरी वाईज जागा तुम्ही येथे बघून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता याच्यापैकी या 38 जागांपैकी या 2 जागा या दिव्यांग बांधवांसाठी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या दिव्यांग बांधवांना दिल्या जातील, हा देखील पॉइंट याच्यामध्ये लक्षात घ्या. आता या जाहिरातीमध्ये तुम्ही जाहिरात जर बघितली असेल, परंतु जेवढे जेवढे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे. कारण बाकीचे सर्व सरळ सेवेच्या जाहिरातीनुसार पॉइंट आहेत आणि आपल्याला ते माहीतच असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघू शकता, कामगार पदासाठी शैक्षणिक पात्रता किती पाहिजे, म्हणजे शिक्षण किती पाहिजे. तर शैक्षणिक अर्हता किमान उमेदवार हा किती पाहिजे, तर 10वी म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण असावं, महिला असो किंवा पुरुष असो, त्याने 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक. म्हणजे 10वी यांना म्हणायचं काय आहे, फक्त म्हणायचं एवढंच आहे की 10वी मध्ये तुम्हाला किमान 10वी मध्ये या ठिकाणी किमान तुम्हाला मराठी विषय असणे गरजेचं आहे. ठीक आहे. मराठी विषय गरजेचा आहे. 100 विषयासह म्हणजे आपल्याला माहित आहे, आपल्याला 10वीला जो मराठी विषय होता 100 मार्क्सला होता. तो आपल्याला कितीही गुण पडो, 100 पैकी समजा 50 गुण मिळाले, 100 पैकी समजा मला इथे 50 गुण मिळाले, परंतु परीक्षा किती मार्कांची होती, 100 मार्कांची. अशा प्रकारे 100 गुण तुम्हाला मिळणे गरजेचे आहे. आता याच्यामध्ये शारीरिक पात्रता आणि वयोमर्यादा देखील देण्यात आलेली आहे. तर पुरुष उमेदवारांचे महिला म्हणजे या ठिकाणी महिलांचे नंतर सांगतो. पुरुष उमेदवारांचे वजन कमीत कमी किमान म्हणजे कमीत कमी तुमचे वजन 50 किलो असणे गरजेचे आहे. किती? 50 किलो वजन असणे गरजेचे आहे. आणि तुमची उंची पुरुषांची 157 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर महिला उमेदवार असेल तर महिलांचे वजन किमान 45 किलो असणे गरजेचे आहे आणि उंची 150 असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता जर वजन वजन वगैरे मी उंची वगैरे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये वय किती पाहिजे, तर महिला आणि पुरुष दोघांचे एकत्रित आहे. तर 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत महिला किंवा पुरुष असो, तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर मागास वर्ग उमेदवार असेल, म्हणजे जर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जर तुम्ही इथे SC, ST, OBC उमेदवार जर असाल
तर ते 18 ते 43 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. मागासवर्गीयांचे इथे तुम्ही बघू शकता राखीव, राखीव आणि मागासवर्गीय उमेदवार माजी सैनिकांसाठी इथं जर बघितलं तर त्यांच्या जॉबनुसार तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट देण्यात येईल. प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. खेळाडू जे आहेत ते देखील 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत ते 45 वर्षापर्यंत देखील फॉर्म भरू शकतात. अनाथ देखील 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि जे महानगरपालिकेमधून प्रशिक्षण घेऊन NCTVT उत्तीर्ण उमेदवार आहेत ते देखील 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. बाकी आपले सर्व उमेदवार 10वी पास उमेदवार याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. इथं संपूर्ण इथे माहिती हा तक्ता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. वयाच्या अटीच्या उमेदवारांसाठी ज्यांना डाऊट असेल ते इथे हा तक्ता बघून घ्या. ठीक आहे. आता महत्त्वाचे जे पॉइंट आहेत पुढे ते बघूयात आणि महत्त्वाची माहिती देखील मी तुम्हाला पुढे सांगेल. याच्यामध्ये अभ्यासक्रम सर्वात महत्त्वाचा आहे आणि अभ्यासक्रमासाठी आपल्या सर्वात बेस्ट नोट्स तुम्हाला मी देणार आहे. तर जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत. ठीक आहे. आता हे जर इथे जर बघितला म्हणजेच मराठी भाषा म्हणजेच मराठी व्याकरण इथं तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण. 25 प्रश्न आणि 50 गुण. ठीक आहे. मराठी व्याकरण आहे. मराठी माध्यम असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण. आणि बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे एकूण तुम्हाला किती प्रश्न तर तुम्हाला विचारले जातील एकूण 100 प्रश्न. 100 प्रश्न विचारतील आणि 100 प्रश्नांना 200 गुण म्हणजे एका प्रश्नाला 200 गुण आणि हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती असणार आहे? 100 मिनिट वेळ असणार आहे. 100 मिनिट वेळ म्हणजे आता 90 मिनिटे म्हणजे दीड तास होतो. तर अजून या ठिकाणी 1 तास 1 तास 40 मिनिटे म्हणजे जास्त वेळ आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त या प्रश्नपत्रिकामध्ये स्कोर करायचा आहे. आता याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथे लक्षात घ्या. तर सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित स्थानिक बाबी किंवा वैशिष्ट्य आणि चालू घडामोडी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये याच्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विषयी संबंधित प्रश्न असतील आणि त्या सर्व नोट्समध्ये आपल्या उपलब्ध असतील. त्यासाठी तुम्हाला नोट्सची पुढे माहिती देणार आहे. ते नीट बघून घ्या. आणि बौद्धिक चाचणीमध्ये परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शाळा म्हणजे 10वीच्या पासवरती तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी नोट्स बद्दल माहिती आपण घेऊया. बृहन्मुंबई नगरपालिकेचे विशेष प्रश्न देखील त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता म्हणजे उंची, वजन सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. अभ्यासक्रम देखील सांगितलेले आहे. फॉर्म कधीपासून भरायचे आहे. तर आज तारीख आहे या ठिकाणी 23. किती? 23 जानेवारी आज तारीख आहे. तर तुम्हाला अजून फॉर्म भरण्यासाठी किती दिवस बाकी आहे? तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अजून 4 ते 5 दिवस बाकी आहे. 28 जानेवारीपासून फॉर्म भरू शकता. आज 23 जानेवारी आहे. ठीक आहे. फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्समध्ये आपला व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ बघायचा त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. परीक्षा TCS घेईल की IBPS घेईल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. हा पॉइंट मी तुम्हाला इथे पुढेच सांगितलेला आहे. तर फॉर्म कधीपासून? तर 28 जानेवारीपासून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आज 23 जानेवारी तारीख आहे. ठीक आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि जर बघितलं तर TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर प्रवर्गासाठी ₹1000 चलन असणार आहे. आणि SC-ST उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी ₹900 चलन येथे असणार आहे. चलन कोणत्याही परिस्थितीमध्ये डबल तुम्हाला परत पुन्हा भेटणार नाही याची नोंद तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. आता महत्त्वाचा पॉइंट लक्षात घेऊन घ्या. या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन पद्धत अप्लाय केली जाणार आहे. नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. नॉर्मलायझेशन 100% होणार आहे अनेक शिफ्टमध्ये पेपर झाल्याच्या नंतर. आता याच्यामध्ये या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने TCS परीक्षा घेणार आहे की IBPS ही माहिती देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे सविस्तर माहिती नोट्सबद्दल माहिती घेतो. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याच्यानंतर लिंक ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला TCS परीक्षा घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे हे समजून येईल. त्याच्या अगोदर नोट्सबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे सांगून घेणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, नोट्समध्ये काय काय भेटणार आहे, तुम्हाला सर्वात फायद्याचे भेटणार आहे. त्याच्यासाठी नीट व्हिडिओ बघा. आपल्या ज्या नोट्स आहेत जीएमसी गट ड साठी बनवण्यात आलेले आहे आणि या बीएमसी गट ड साठी सर्वात उपयुक्त नोट्स तुम्हाला ठरणार आहेत. या नोट्समध्ये आपल्याला काय भेटणार आहे नीट समजून घ्या. इथे मला पेन अप्लाय करू द्या. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण भेटणार आहे, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण भेटणार आहे, सामान्य ज्ञान भेटणार आहे, त्याच्यानंतर चालू घडामोडी भेटणार आहेत, गणित बुद्धिमत्ता सर्व भेटणार आहे आणि प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स असणार आहे 250 ते 300 पानांच्या नोट्स असणार आहेत. नीट समजून घ्या. आणि जे सामान्य ज्ञानमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये नोट्समध्ये वेगळा पीडीएफ तयार केला जाईल आणि तो भेटेल. आणि सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे, ज्याच्या ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता आणि या नोट्सचा 100% फायदा होईल. तुम्ही या ठिकाणी ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी ज्या भेटणार आहेत, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल आणि या नोट्स मार्फत तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त स्कोर करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना खरोखर विश्वास आहे, नोट्स घ्यायचे आहेत, त्यांनी काय करायचं आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती काय करा, स्क्रीनशॉट पाठवून द्या आणि बीएमसी कामगार विभागाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जो संपूर्ण पीडीएफ आहे आपला जीएमसीच्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.